तालुक्याचा, परंतु उल्लेख झाला की हे जवळजवळ संपूर्ण पालघर जिल्ह्याचा एक वाड्यामध्ये पक्ष कार्यालय, एक प्रशस्त अशी वास्तू या ठिकाणी या 10 ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनानिमित्त आपण या वास्तूचं आज उद्घाटन केलं। त्या निमित्तानं आपली ही जाहीर सभा, या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपले सर्वांचेच आणि आपल्या जिल्ह्याचेच पोलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे, पोलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे, ज्यांचं आताच आपण भाषण ऐकलं, आपल्याला महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड किरण गेला, सर्वच आपल्या पक्षाचं जिल्हा राज्याचं सर्व नेतृत्व आणि उपस्थित सर्व आपण काँग्रेस बंधू आणि भगिनींनो, कॉम्रेड जमिनीच्या लढ्यासाठी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन तलवाडा, तलासरी तालुका आणि गुजरातच्या मध्ये जो तलवाडा गाव आहे भिलारच्या मध्ये, या ठिकाणी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन या कॉम्रेड गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर यांच्या बरोबर काम केलेलं, त्यांनी पहिली गोळी छातीवर घेतली ते कॉम्रेड जेठा गांगड, कॉम्रेड लक्ष्मी बीज, कॉम्रेड बाबू खरपळे यांनी हा लाल झेंडा घेऊन छातीवर गोळी घेतलेली आहे। कॉम्रेड गोदावरी परुळेकर, कॉम्रेड शामराव परुळेकर 1945 पूर्वी सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व होतं, परंतु गुलामगिरी आणि वेठबिगारी काय होती, आपल्यातला माणूस हा जागा झाला नव्हता त्यावेळेस। आणि 1945 साली किसान सभेच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा लाल झेंडा घेऊन शामराव परुळेकर, गोदावरी परुळेकर यांनी आपल्या या भागातला आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज राहतो, तो सुद्धा खांद्यावर लाल झेंडा घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा लढा केलेला आहे। डहाणूच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या भागामध्ये राहणारा त्या ठिकाणी कुणबी समाज आहे, वाडवळ समाज आहे। आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो तेव्हा मला काही लोक सांगतात की आमच्या नरपड गावामध्ये वाडवळ समाजाचे हे कार्यकर्ते होते, त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेतलेला होता। हा फक्त लढा आदिवासींचा नाही आहे, परंतु पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो, त्याच्यावर मोठा अन्याय होतो, हे भांडवलदारी सरकार करतं। म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणार आहे, कामगारांना, शेतकऱ्यांना, आदिवासी असेल, दलित असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख, सर्वांसाठी लाल झेंडा खांद्यावर घेऊन न्याय देतो। आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो शोषित वर्ग आहे, जो मेहनत करणारा आहे, जो शेतकरी आहे, त्याला सर्वांना आपल्याला लाल झेंडा खाली आणायचा आहे। किसान तुझा सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत। आज आपल्या समोर मुख्य कोणते प्रश्न आपल्याला भेडसावणारे आहेत? आपल्याला माहिती आहे, वर्कर जमीन आहे, शिलिंगची जमीन आहे, जमीनदारांची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे, शासनाची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे, वनातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे। कब्जामध्ये नाही, या जमिनीच्या आम्ही घरामध्ये मालकच आहोत, पण तुम्ही आम्हाला कब्जेदार ठरवलेला आहे, हे आम्ही होऊ देणार नाही। मित्र, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो, आपल्यासाठी लढणारा कोणी नाही। आज अनेक झेंडे जिल्ह्यामध्ये येतात, निवडणुकीच्या वेळेस येतील, पैसे देतील, पैशाच्या बळावर राजकारण करणारे झेंडे तुमच्याकडे येतील, परंतु तुमचे जे खरे प्रश्न, आपले जे खरे प्रश्न आहेत, ह्याला कधीही हात लावणार नाही। आणि म्हणून तुम्हाला 2-3 उदाहरणे देतो आणि मी आवर्त घेतो। एक, गेल्या अनेक वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो, गेल्या 70-80 वर्ष, 100 वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो। मग 7/12 का नाव नाही झाला, मग वनपट्टा आपल्या नावे काय नाही झाला। आपण गेल्या 1945 पासून आपला संघर्ष सुरू आहे, लाल बावटा घेऊन संघर्ष सुरू आहे। 2006
2006ला जेव्हा संसदेमध्ये आपले एक्सेस खासदार आले आणि आपल्या एक्सेस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेले आपले खासदार एक्सेस खासदार झाले. जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तेव्हा काँग्रेस सरकारला सांगितलं की तुम्ही वनाचा कायदा केला पाहिजे. जर तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही. हा आपण करायला लावला. त्याच्यानंतरच 7/12 आपल्या नावाने झाला. परंतु अजून जी जागा आपल्या कब्जामध्ये आहे, कायद्याची तरतूद काय आहे कॉम्रेड किसन गुर्जर सांगतील. 10 एकर पर्यंत जागा असेल ती नावावर करून दिली पाहिजे, पण अजून दिली नाही. आपल्याला किती दिली? 2 गुंठे 4 गुंठे. काय नाही, तुम्ही 4 गुंठे 2 गुंठे दिली असेल, पण हा लाल बावटा खांद्यावर घेऊन जी जागा आमच्या कब्जामध्ये आहे ती नावावर करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हे या सभेमधून आपल्याला घ्यायचं आहे. आज तळाखालची जागा, घराची जागा, तळाखालची जागा, आज आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येत आहेत. आपण फॉर्म भरतोय. यांना का स्वप्न पाहिलं होतं? नाही. आपण सर्वांच्या एकीतून हे मिळवून घेतलेलं आहे. डॉक्टर अजित तोले आता बोलून गेले, ते नगर जिल्ह्यातले आहेत, अकोला तालुक्यातले आहेत. मागच्या सरकारमध्ये विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते. मी अनेक वेळा त्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारले. मला म्हणाले, अरे निको एवढे प्रश्न नको विचारू, तुझ्या मतदारसंघात येतो, काय असेल तर आपण मिटवून घेऊ. त्यांच्यावर आपण मोर्चा दिला 2023 मध्ये आणि आपण पायी लॉंग मार्च दिला आणि पायी चालत असताना या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागलं आपल्या मोर्चाला, आपल्या मोर्चाची भेट घ्यायला. आणि तेव्हा आपण मागणी केली होती की आमचे अनेक लोक शहरात राहतात, खेड्यात राहतात, गावात राहतात. अजूनही आमची जी घरं आहेत ती कुठेतरी वनामध्ये आहेत, कुठेतरी भरकाय जागेमध्ये आहेत, कोणाच्या तरी जागेमध्ये आहेत, सरकारच्या जागेमध्ये. ही ज्या घराची जागा आहे ती आम्हाला 7/12 नवे करून दिली पाहिजे, ही मागणी केली. आणि म्हणून सरकारला हे करणं भाग पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तळाखालच्या जमिनीची मोजणी व्हायला लागली. जरी सत्ता नसेल पण ही जी ताकद आहे, ह्या ताकदीच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो. आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जनरल बॉडी झाल्या त्याच्यामध्ये कॉम्रेड अशोक ढवळे, मी स्वतः, किरण गाला, लानी दोडा, रडका कलांगडा, चंद्रकांत गोरखाना, आम्ही सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य होतो. आम्ही सांगितलेलं प्रत्येक जीबीमध्ये, पण आज इथं उल्लेख करतो की जी 3 एकर 4 एकर माझ्या कब्जाची जागा आहे वनाची, तो 4 एकरच्या जागा 7/12 आपल्या नावे करून घ्यायचा का नाही, तेवढं मला सांगा. करून घ्यायचं आहे की नाही? 4-5 एकरच्या 7/12 नावे करून घ्यायचं आहे की नाही? घ्यायचं आहे. स्मार्ट मीटर आपल्या घरी लावला की नाही? स्मार्ट मीटर, हे बघा स्मार्ट मीटर येतो आपल्याकडे, नाही लावायचा. परंतु हे सरकार येऊन जबरदस्ती लावत आहे. ह्याची झळ आपल्यालाच नाही, सर्व शहरातली लोक आपल्याकडे येत आहेत. शहरातला व्यापारी वर्ग आपल्याकडे येतोय, म्हणतोय आमदार साहेब तुम्ही प्रश्न घेतला पाहिजे. म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत घेईन, पण रस्त्यावरची लढाई मी आमदार एकटा लढू शकणार नाही. माझा लाल बावटा आणि लाल बावट्याचे माझे लाखो शिपाई जेव्हा रस्त्यावर उतरतील तर हा स्मार्ट मीटर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 25,000 बिल आम्ही भरू शकत नाही. ज्या ठिकाणी आम्ही कामगार म्हणून काम करतो तिथे 28,000 रुपये किमान वेतन आम्हाला दिलं पाहिजे. हे सर्व प्रश्न घेऊन आजची जी संख्या आहे अंदाज 15,000च्या वरती अंदाज आपला. परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दौऱ्यावर आपल्याला जायचं आहे. तुम्ही आपण सर्वजण इथे आलेलो आहोत, हे मंचावर बसलेल्या नेत्यांसाठी आलेलो ना आपण. कॉम्रेड बारकर मांगत त्यांचा उल्लेख झाला, त्यांच्या नावाने हे जे भवन, हे जे कार्यालय आहे त्याच्या उद्घाटनासाठी आपण आलो. त्यातल्या त्यात आपले हे जे प्रश्न आहेत स्वतःचे प्रश्न आहेत. आपण जे इथे सर्व उपस्थित आहोत आपला स्वतःचा प्रश्न आहे, तो आपल्या स्वतःची अडचण आहे ती घेऊन आपण इथे आलेलो आहोत.
आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे 1 नोव्हेंबरच्या जनवादी महिला संघटनेचे जे अधिवेशन आहे ते झाल्यानंतर हे नेतृत्व सर्व बसतील आणि निर्णय घेईल. त्या दिवशी सर्वांनी आपल्याला ऊन वारा पाऊस आपल्याला काय माहित नाही. आपण सर्व शेतकरी आहोत, बरोबर ना. सर्व नेते आपल्या उन्हात बसलेले आहेत. म्हणून ऊन वारा पावसाची काही तमा न करता आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईल, ती हाकेला 2 दिवसाच्या भाकरी घेऊन निघायची आपल्याला. तयार आहे की नाही? तयार आहे की नाही आपले? आहे. 2 दिवसाच्या भाकरी घेऊन निघायचं आणि पालघरचं कलेक्टर कार्यालय पूर्ण तालुका जाम करून टाकायचा. आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय पालघरच्या कलेक्टर कार्यालयातून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे. पण मित्रांनो, आपली सर्वांची जबाबदारी आहे. नेतृत्व आहेच, पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक महिला भगिनी, प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संख्या उतरवावी लागेल आपल्याला. ज्या दिवशी आपण हायवेने चालायला लागू ना, त्या दिवशी या मंत्र्यांची झोप उडली पाहिजे, या सरकारची झोप उडली पाहिजे. अशा प्रकारची ताकद आपल्याला उतरवावी लागेल. नक्की आपले प्रश्न सुटतील. आणि त्याचे तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लाल बावटा रस्त्यावर उतरला, मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधीही माघार घेत नाही. हा आमचा इतिहास आहे.